जय भीम, नमो बुद्धाय. मी सूरज भीमराव बागुल, राहणार उल्हासनगर 1, मुकुंदनगर. आजचा व्हिडिओ माझ्या समाजासाठी, जे वर्षातून 5 वेळा उठतात, त्याच्यानंतर वापस ते आपल्या आपल्या कोणत्या अशी कोणती गोडी ते खाऊन झोपतात की एका वर्षातच उठतात. झोपलेल्या समाजासाठी फक्त बाबासाहेब 14 एप्रिललाच दिसतात. बाबासाहेब आहेत आणि आपण त्यांची जातीचे आहोत, किंवा बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं. 14 एप्रिलच्या दिवशी, 6 डिसेंबरच्या दिवशी, धर्मांतरांच्या दिवशी, 14 ऑक्टोबर, बौद्ध पौर्णिमाच्या दिवशी गौतम बुद्ध, आणि 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्तच आपण आपल्याला वाटतं की आपण महार आहोत आणि आपण लढाकू आहोत आणि आपण खूप शूरवीर आहोत. त्याच्यानंतर अशी कोणती गोडी भेटते आणि कुठं भेटते गोडी जे तुम्ही खाऊन झोपता एका वर्षामध्ये? हे चुकीचं आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना बोलतो मी. माझ्या बोलण्याचा खूप लोकांना राग येऊ द्या, मला फरक पडत नाही. जे सत्य आहे ते सत्य सांगतोय मी. गौतम बुद्ध बाबासाहेबांना असे विसरून गेले जसे काय बाबासाहेबांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही. आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला. शिकायचा अधिकार नव्हता, तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. कुठे हे कपडे सगळे हे फिरणं हारणं हे स्वाभिमानाने आपण जगतोय बाबासाहेबांमुळं. आणि आपण बाबासाहेबांना फक्त आता जयंती पुरतच हे ठेवलंय. चुकीचं आहे खूप. याच्याने समाज हा पूर्णतः काळोखात चालला जाईल. काळोखात म्हणजे भविष्य त्याचं पूर्ण खराब होऊन जाईल. बाबासाहेबांच्या विचारांवर चाला, बाबासाहेबांचा संघर्ष आठवा, बाबासाहेबांचे बौद्ध धम्म घेतलाय तो धम्माचा प्रचार प्रसार करा. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलंय शिका, त्याच्याकडे केंद्र बिंदू आपण ठेवा. शिकायचं, जे शिकण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. कारण की जो माणूस शिकल तो प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहील, आणि जो माणूस शिकला नाही तो कोणत्याही क्षेत्रात आणि